डॉक्टर शहापूरकरांच्या मनमानी कारभार आणि एकाधिकारशाहीमुळे आमच्यावर उपासमारीची वेळ. गोडसाखर कामगारांनी कोल्हापुरातील घरासमोर भीक मागो आंदोलनाचा शहापूरकरांना दिलाय इशारा. कौलगे येथील घराच्या दारावर चिटकवलं निवेदन आणि माध्यमांना दिलंय प्रसिद्धीपत्रक. एक हाती सत्ता द्या, थकीत पगारासहित तुमचे सर्व प्रश्न मार्गी लावतो या डॉक्टर शहापूरकरांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन आम्हा कामगारांनी संपूर्ण पॅनल निवडून आणण्यात सिंहाचा वाटा उचलला. आश्वासन दिल्याप्रमाणे नामदार मुश्रीफ यांनी 55 कोटीचा अर्थपुरवठा केला. मात्र चेअरमन डॉक्टर शहापूरकर यांनी रंग दाखवायला सुरुवात केली. त्यांच्या मनमानी कारभार आणि एकाधिकारशाहीमुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली असून डॉक्टर शहापूरकर यांच्या कोल्हापुरातील घरासमोर भीक मागो आंदोलन करणार असल्याचा इशारा गोडसाखर कामगार युनियनने प्रसिद्धी पत्रकातून दिलाय. तत्पूर्वी कालपासून सुरू केलेलं सर्व संचालकांच्या दारात जाऊन थकीत रकमेच्या मागणीसंदर्भातील निवेदन देणं कामगारांनी आजही सुरू ठेवलं. आज शिवराज पाटील, दिग्विजय कुराडे, अशोक मेंडुले, बाळासाहेब मंचवेकर आदींसह अन्य संचालक आणि सचिवांच्या घरी जाऊन निवेदन दिलं. तर चेअरमन डॉक्टर शहापूरकरांच्या कौलगे येथील बंद घराच्या दारावर निवेदन चिटकवलं. त्यानंतर प्रसिद्धी माध्यमांना पत्रक देण्यात आलं असून त्यात डॉक्टर शहापूरकर यांच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आलेत. पत्रकात म्हटलं आहे की 55 कोटींचा अर्थपुरवठा होताच डॉक्टर शहापूरकरांनी खरा रंग दाखवायला सुरुवात केली. गरज नसताना मिल, टर्बाईन अशा कामांचं नूतनीकरण करत असल्याचा आविर्भाव करून मलिदा उकळला. जुनी मशिनरी खरेदी करून बाहेरून रंग लावून फसवण्याचा उद्योग केला. चालू असलेला डिस्टलरी प्लांट बंद पाडला. इथेनॉल प्रोजेक्टच्या नावाखाली पहिला हंगाम वाया घालून कारखान्याचं कोट्यवधींचं नुकसान केलं. गत वर्षी देखील डॉक्टर शहापूरकरांच्या हेकेखोरपणामुळे 2 महिने गळीत हंगाम उशिरा सुरू झाला आणि कारखान्याला सुमारे 25 कोटींचा तोटा झाला. यंदाही गाळप सुरू करण्याची अद्याप कोणतीही चिन्ह दिसत नाहीत. अहमदाबाद येथील स्वामीनारायण ट्रस्टकडून 300 कोटी कर्ज मिळवणार आणि कारखाना ऊर्जितावस्थेला नेणार असे मुंगेरीलाल के हसीन सपने दाखवणाऱ्या डॉक्टर शहापूरकरांवर आमचा अजिबात विश्वास राहिला नसल्याचं नमूद करत केवळ त्यांच्यामुळे उपासमारीबरोबर भीक मागण्याची वेळ आल्याचं कामगार युनियननं म्हटलंय. तसंच डॉक्टर शहापूरकर हे गडहिंग्लजमध्ये राहत नसल्यानं त्यांच्या कोल्हापुरातील घरासमोर भीक मागो आंदोलन करू असा इशाराही दिलाय.